नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पश्चिम आशियातील देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारताला त्याचा फटका हा बसतोय. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारताला त्याची किंमत चुकवावी लागते आणि यामुळेच देशांतर्गत महागाई वाढेल अशा पद्धतीचे संकेतही वेगवेगळ्या रिपोर्ट्समधनं अहवालातनं पुढे येत आहेत. आता याच पार्श्वभूमीवरती मागच्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू होती की देशात कृषी रसायनांच्या किमतीसुद्धा खरीप हंगामात वाढतील अशा पद्धतीची शक्यता आहे. मग आता नेमकं यातलं तथ्य काय आहे? केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे, त्यासोबतच कृषी रसायनांची मागणी नेमकी किती असते, त्यासोबत पुरवठा नेमका किती होतोय, आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे, खरंच खरीप हंगामात कृषी रसायनांच्या किमती महागतील का किंवा वाढतील का, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातलं जे युद्ध आहे ते 1 महिन्यांपेक्षा अधिक काळ झालं सुरूच आहे आणि त्यामुळे अधिक तणाव हा जगभरात निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. होर्मुझची सामुद्रधुनी जी महत्त्वाची सामुद्रधुनी आहे, या सामुद्रधुनीच्या माध्यमातून जगातला मोठा व्यापार हा घडून येतो, परंतु ती वाहतूक ही ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे आणि त्याचाच फटका भारताला सुद्धा आता बसतोय. भारतात एकूण 20% ही आयात पेट्रोकेमिकलची म्हणजे जी कृषी रसायनांसाठी आवश्यक असतात त्याची आयात या सामुद्रधुनीच्या माध्यमातून मार्गे होत असते. परंतु आत्ता मात्र तिथलीच जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळेच एकूणच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचं या सगळ्यामध्ये पाहायला मिळतं. कारण की पश्चिम आशियाई देशातील महत्त्वाच्या देशातनं भारत हे पेट्रोकेमिकल्स आयात करत असतो आणि या सगळ्यांमध्ये आता मात्र ती आयात काही प्रमाणात ठप्प झालेली आहे, रखडलेली आहे आणि त्यातूनच खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, तणनाशक असतील यांच्या किमती वाढतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने नुकताच 2 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या दरम्यान महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल्स आयातीवरती सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे उद्योगाला काहीसा दिलासा नक्कीच मिळालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगामात कृषी रसायनांचा तुटवडा निर्माण होणार नाही अशा पद्धतीची शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. या निर्णयामुळे देशात जे कृषी रसायनं आयात केली जातात त्यांच्या किमतीसुद्धा 7 ते 8% कमी होतील. म्हणजेच कच्चा माल हा उद्योगाला स्वस्त दरात उपलब्ध होईल अशी शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचं मतही उद्योगातले जाणकार व्यक्त करतायत. परंतु आता स्वस्त दरात जरी हे पेट्रोकेमिकल्स भारतात येणार असले तरी त्याचा खरीप हंगामात मात्र तातडीनं प्रभाव हा दिसणार नाही अशा पद्धतीचं मतही उद्योगातल्या जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. कारण की खरीपासाठी आवश्यक असलेला पुरवठा हा उद्योगाकडे आधीच पुरेसा आहे आणि त्यामुळे आत्ता जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारनं त्याचे परिणाम हे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या नंतर दिसायला सुरू होतील अशा पद्धतीचा दावासुद्धा उद्योगातल्या जाणकारांकडून केला जातोय. आता सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये इस्रोप्रोपाईल, अल्कोहोल, PVC, पॉलिप्रोपिलीन त्यासोबतच EMEG इत्यादी रसायनांवर सीमाशुल्क कमी करण्यात आलेलं आहे. ही रसायनं कीटकनाशकं, तणनाशक आणि बुरशीनाशकं बनवण्यासाठी वापरली जातात. अर्थात या तिन्ही घटकांसाठी कृषी रसायनांसाठी ही महत्त्वाचे घटक आहेत. त्यातनंच या कृषी रसायनांची जी आपण शेतामध्ये पिकांसाठी वापरतो, मग ती कीडनाशक असतील, बुरशीनाशक असतील किंवा तणनाशक असतील, त्यासाठी ही महत्त्वाची अशी घटक आहेत आणि यावरचीच सीमाशुल्क केंद्र सरकारनं कमी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगाकडून असं सांगितलं जात होतं की कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या अभावी 20 ते 25% या कृषी रसायनांच्या किमती वाढू शकतात आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं सावध होत ही भूमिका घेतलेली आहे की कृषी रसायनांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आत्ता सीमाशुल्क हे कमी करण्यात आलेलं आहे किंवा रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल्सचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हा असेल की खरीप हंगामात नेमकं काय होणार. तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना ही कृषी रसायनं जी आहेत ती मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, म्हणजे त्याची टंचाई किंवा तुटवडा निर्माण होणार नाही असंही उद्योगाकडून सांगितलं जातं आहे. कारण केंद्र सरकारनं सीमाशुल्क कमी केल्यामुळं कच्चा माल हा उद्योगाला 8 ते 9% कमी दरानं मिळेल. त्याच्यामुळे इतर देशांमधून सुद्धा पेट्रोकेमिकल्स असतील, कृषी रसायनं असतील
ती आयात करण्यात येतील आणि त्याचाही फायदा हा उद्योगांना होईल आणि त्यामुळे खरीप हंगामात कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील त्यांच्या किमती वाढण्याचा जो धोका होता तो आता टळल्याचं सुद्धा उद्योगातल्या जाणकारांकडून सांगितलं जात आहे. आता सध्याच्या साठ्याची आणि एकूण मागणीची आणि त्यासोबतच पुरवठ्याची जर का गणितं आपण लक्षात घेतली तर आपल्याला काय दिसतं तर सध्या उद्योगातल्या कंपन्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कृषी रसायनांचा साठा हा उपलब्ध आहे आणि त्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 पर्यंत हा साठा पुरेल. आता आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना जुलैपासून साधारण मोठ्या प्रमाणात कृषी रसायनांची गरज ही असते आणि याच दरम्यान मागणीसुद्धा वाढते. आता शेतकऱ्यांमध्ये ज्या काही चर्चा चाललेल्या होत्या की पश्चिम आशियाई देशांमध्ये जी काही तणावाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे कीटकनाशकांच्या, तणनाशकाच्या, बुरशीनाशकाच्या किमती वाढतील, ती आता मावळलेली आहे. कारण की देशात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील यांचा साठा उपलब्ध आहे आणि त्यातनं खरीप हंगामात शेतकऱ्यांना एक प्रकारे आधार मिळणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे, त्याचा उद्योगाला फायदा होईल आणि त्यातनं सुद्धा काही प्रमाणात जी काही निर्मिती आहे कृषी रसायनांची तिलाही गती येईल असाही दावा उद्योगाकडून केला जातो आहे. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.